अगदी कुरकुरीत असे बटाट्याचे काप. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडतील असे चविष्ट आणि कुरकुरीत होतात. त्याचबरोबर लहान मुलांच्या डब्यासाठी असो किंवा इतर कोणाच्या टिफिनसाठी झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता. अगदी कुरकुरीत, चविष्ट, मसालेदार असे हे काप होतात. सर्वांना आवडून जातील आणि हे काप अगदी मोजकत घरगुती साहित्य वापरून होतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बटाट्याचे काप बनवण्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेत. आता हे बटाटे आपण सोलून घेऊया. तर इथे मी यांच्या साला काढून घेतल्या. त्यानंतर हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ. तर बटाटे मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले. आता याचे छोटे-छोटे काप पाडूया. तर इथे मी छोटे-छोटे काप पाडून घेतले. जास्त जाडही काप करू नका किंवा जास्त पातळही करू नका. असे मीडियम साइजचे काप करून घ्या. तर चला, बटाट्याचे काप तर कापून झाले. आता हे पाण्यात ठेवा. आता यासाठी आपण एक मसाला बनवूया. त्यासाठी इथे मी घेतले 2 चमचे आलं लसणाची पेस्ट. त्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा. त्याचं कारण मी पुढे सांगणारच आहे. त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद. सोबत अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखटचं प्रमाण सुद्धा कमी ठेवा. आता हा मसाला मिक्स करून घेऊया. तर इथे मी पाण्याचा वापर न करता हे मिक्स करून घेते. आलं लसूण पेस्ट ही ओळीच असते त्यामुळे या मसाल्याला पाणी घालायची गरज पडत नाही. पण जर तुम्हाला हे कोरडं वाटत असेल, अर्धा ते 1 चमचा पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्या. तर हा मसाला तर तयार झालाय. बटाट्याचे काप आपण पाण्यामध्ये ठेवले कारण ते काळे पडू नयेत म्हणून. तर आता या बटाट्याच्या कापांना आपण मसाला लावून घेऊया. दोन्ही बाजूंनी मसाला लावून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकता बटाट्याच्या कापांना मी दोन्ही बाजूंनी मसाला लावून घेतलाय. हे बाजूला ठेवू आणि आता इथे मी घेतलाय रवा. तर इथे मी बारीक रवा घेतलाय. तुम्ही कोणत्याही प्रकारचा रवा इथे वापरू शकता. तर आता या रव्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट. आपण आधी सुद्धा लाल तिखट घातलंय त्यामुळे लाल तिखट आणि मीठ हे दोन्ही यामध्ये घालताना व्यवस्थित प्रमाणात घाला. आधी घालताना थोडं कमी घाला, नाहीतर मग बटाट्याचे काप खारट होऊ शकतात. आता लाल तिखट आणि मीठ हे रव्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर इथे मी रव्यामध्ये मिक्स करून घेतलंय. बटाट्याचे काप घेऊया, या रव्यामध्ये बुडवून घेऊ. बटाट्याच्या कापाला आता हा रवा आपण लावून घेऊया. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावून घ्या. तर इथे मी सर्व बटाट्याचे काप होते त्यांना रवा लावून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी तवा गरम करत ठेवलाय. तवा गरम झाला की यावर एक पळी तेल घालूया आणि हे तेल तव्यावर पसरून घेऊ. त्यानंतर तेल अगदी गरम व्हायला हवं. तेल गरम झाल्यानंतरच यावर एक-एक करत बटाट्याचे काप घालूया. तेल जर कमी गरम असेल किंवा तेल व्यवस्थित गरम झालं नाही, तर आपण बटाट्याला लावलेला रवा तेलामध्ये निघून जाऊ शकतो. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम असावं. बटाट्याची खालची बाजू आपण 2 ते 3 मिनिट तळून घेऊया. तर बटाट्याची खालची बाजू शिजली, की आता बटाट्याचे सर्व काप असे एक-एक करत पलटून घेऊ. तर एक-एक करत बटाट्याचे काप पलटून घेतले. आता जी बटाट्याची दुसरी बाजू आहे ती सुद्धा शिजवून घेऊ. बटाट्याचे काप जास्त जाड करू नका. जर ते काप जास्त जाड झाले, तर वरचं जे रव्याचं आवरण असतं ते लवकर शिजतं. पण आतमध्ये जो बटाटा असतो तो कच्चाच राहतो. त्यामुळे मध्यम आकारात बटाट्याचे काप करून घ्या. तर इथे बटाट्याच्या दोन्ही बाजू शिजवून झाल्यात. तुम्ही बघू शकता रवा सुद्धा बटाट्याचा निघालेला नाही. 5 मिनिट लागले हे बटाट्याचे काप शिजवायला. तुम्हीही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.